नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर मोत्याची महिरप कशी बनवायची ते बघितलं होतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये ही मोत्यांची सुरेख महिरप कशी बनवायची ते सांगते. ही महिरप बनवण्यासाठी मला लाल कलरच्या 6.5 ते 7 माळा लागल्या आहेत. पिवळ्या कलरच्या 7.5 ते 8 माळा लागल्या आहेत. 5 नंबरची हिरव्या कलरची 1 ते 1.5 माळ लागली आहे आणि 6 नंबरच्या हिरव्या मण्यांची अर्ध्यापेक्षा कमी माळ लागली आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 नंबरचे पिवळ्या कलरचे मणी, लाल कलरचे मणी, दोरा, कात्री आणि सुई. सोबतच लागणार आहे 5 नंबरचे हिरव्या कलरचे मणी आणि 6 नंबरचे हिरव्या कलरचे मणी. सर्वप्रथम सुईमध्ये दोरावून घ्यायचा आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 8 पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर सर्वात पहिले जो पिवळा मणी आपण ओवला होता त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे तिथे एक सर्कल तयार होतं. त्यानंतर संपूर्ण मण्यांमधून एकदा सुई ही फिरवून घ्यायची. त्यामुळे सर्कल हे व्यवस्थित घट्ट बसतं. जिथे गाठ पडली आहे त्याच्या समोरच्या 1-2 मण्यापर्यंत सुई ही घेऊन यायची. त्यानंतर सुईमध्ये 3 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर सर्वात पहिले जो पिवळा मणी ओवला होता त्यातून वरच्या साईडनी सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे तिथे पिवळ्या मण्यांचं चौकोन तयार होतं. त्यानंतर सुईमध्ये 3 लाल मणी ओवून घ्यायचे. ज्या पिवळ्या मणीमधून दोरा आधी बाहेर निघाला होता त्याच पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे फुलाची एक पाकळी तयार झाली आहे. आता सुई ही समोरच्या एका पिवळ्या मणीमधून समोर सरकवून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 3 लाल आणि 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर सर्वात पहिले जो पिवळा मणी आपण ओवला होता त्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. फक्त हे असं उलट सुलट झालं तरी कन्फ्यूज नका होऊ. त्यानंतर सुईमध्ये 1 लाल मणी ओवायचा आणि पहिल्या पाकळीतल्या हे जे 2 लाल मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे फुलाची ही दुसरी पाकळी तयार झाली आहे. पुन्हा सुई ही ह्याच पाकळीच्या ह्या पिवळ्या मणीमधून बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर समोर
त्यानंतर सुई ही समोरच्या एका पिवळ्या मणीमधून समोर सरकवून घ्यायची। आता सुईमध्ये 3 लाल मणी आणि 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर पहिले जो पिवळा मणी आपण ओवला होता त्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची। पुन्हा सुईमध्ये 1 लाल मणी ओवून घ्यायचा। त्यानंतर आधीच्या पाकळीतल्या ह्या 2 लाल मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर सुई ही ह्या पिवळ्या मणीमधून बाहेर काढून घ्यायची। पुन्हा समोरच्या ह्या पिवळ्या मणीमधून समोर सरकवून घ्यायची। ज्याप्रमाणे 1 2 3 पाकळ्या आपण तयार केल्या आहेत त्याचप्रमाणे उरलेल्या सर्व पाकळ्या तयार करून घ्यायच्या। आता शेवटच्या पाकळीमध्ये काय करायचं ते सांगते। ह्या पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर हा मधला पिवळा मणी ह्यातून सुई बाहेर काढायची। त्यानंतर सुरुवातीच्या पाकळीतले 2 लाल मणी ह्यातून सुद्धा सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढायची। आता सुईमध्ये 1 लाल मणी 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर सर्वात पहिले जो पिवळा मणी आपण ओवला होता त्यातून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर सुईमध्ये 1 लाल मणी ओवून घ्यायचा आणि ह्या पाकळीतल्या ह्या 2 लाल मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे फुलांच्या 8ही पाकळ्या तयार झाल्या आहेत आणि फूल हे अतिशय सुरेख असं तयार झालं आहे। आता 1-2 मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची। पुन्हा 1-2 मण्यांमधून फिरवून घ्यायची आणि तिथे एक गाठ पाडून घ्यायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा। ज्या प्रकारे आपण हे एक फूल तयार केलं आहे त्याच प्रकारे आपल्याला पुष्कळ फुलं तयार करून घ्यायची आहेत। महिरपीला लागतील तेवढे मी हे काही फुलं तयार करून घेतले आहेत। आता हे फुलं एकमेकांना कसे जोडायचे ते सांगते। आता ही मोत्यांची फुलं एकमेकांना कशी जोडायची ते सांगते। सर्वात पहिले इथे मी गाठ पाडून घेतली आहे। त्यानंतर ह्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घेतली। तिथे सुद्धा एक गाठ पाडून घ्यायची। एकाच ठिकाणी 2-3 गाठी पाडण्यापेक्षा एकेका मणीमधून काढून एक गाठ पाडली की गाठ अशी दिसत नाही। त्यानंतर ह्या मधल्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि दुसऱ्या फुलाच्या कोणत्याही एका मधल्या पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आता ह्या मणीमधून जर सुई बाहेर निघाली आहे तर त्याच्या वरच्या ह्याच बाजूने सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे। आपल्याला तिथे 6 मण्यांचं सर्कल तयार करायचं आहे। तर ह्या बाजूनी सुई ही बाहेर काढून घेतली।
त्यानंतर सुई ही संपूर्ण या 6 मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची, त्यामुळे सर्कल हे घट्ट बसतं. आता ह्या मधल्या मणीमधून आपण सुई ही बाहेर काढून घेतली. आता सुईमध्ये एक मी 5 नंबरचा मणी वापरला आहे आणि दुसरा हा 6 नंबरचा मणी वापरला आहे. तर हा जो मोठा 6 नंबरचा मणी आहे तो सोडायचा. त्याच्यानंतरच्या एका हिरव्या मणीमधून सुई ही बाहेर काढायची. आता जर ह्या बाजूने दोरा निघाला होता तर याच्या दुसऱ्या बाजूच्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता समोरच्या ह्या पिवळ्या मणीमधून सुई ही समोर सरकवून घ्यायची. मी महिरप थोडं फिरवून घेतलं आहे. त्यानंतर ह्या एकाच हिरव्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये पुन्हा एक 5 नंबरचा हिरवा मणी आणि एक 6 नंबरचा असे मणी मी ओवून घेतले. दोन्ही तुम्ही 5 नंबरचे मणी ओवू शकता. आता एक हिरवा मणी सोडायचा, त्याच्यानंतरच्या एका हिरव्या मणीमधून सुई ही बाहेर काढायची आणि ज्या बाजूनी दोरा नव्हता निघाला त्या बाजूनी सुई ही बाहेर काढून घ्यायची. पुन्हा आपल्याला समोरच्या फुलातल्या मधल्या पिवळ्या मणीपर्यंत सुई ही फिरवून घ्यायची आहे. त्यासाठी मी या सर्व मण्यांमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घेते ह्या मणीपर्यंत. मगाशी हा दोरा कट करायचा राहिला होता तो मी कट करून घेते. आता सुई ही मी मधल्या मणीपर्यंत घेऊन येते. आता इथे आपल्याला 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि आता जे फूल जोडायचं आहे त्याच्या एका मधल्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घेते. पुन्हा इथे आपल्याला 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या मधल्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. पुन्हा ह्या संपूर्ण 6 मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. अशा प्रकारे मी या हिरव्या मणीपर्यंत दोरा घेऊन आली आहे. आता सुईमध्ये एक 5 नंबरचा मणी आणि एक 6 नंबरचा असे 2 मणी मी ओवून घेतले आहे. तुम्ही दोनही 5 नंबरचे मणी वापरू शकता. तर एक हिरवा मणी सोडायचा, त्याच्यानंतरच्या एका हिरव्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा. त्यानंतर ह्या पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता इकडचा हा हिरवा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर एक 5 नंबरचा हिरवा मणी आणि एक 6 नंबरचा हिरवा मणी असे 2 मणी ओवून घेतले.
आणि हा 6 नंबरचा हिरवा मणी सोडून द्यायचा, त्याच्यानंतरच्या एका हिरव्या मणीमधून आणि त्याच्या समोरच्या एका हिरव्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आपण इथे फुलं असे जोडत आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला फुलं जोडून घ्यायचे आहेत आणि आपली महिरप ही पूर्ण करून घ्यायची आहे। तुम्हाला जितकी मोठी महिरप हवी आहे तितकी फुलं तुम्ही जोडू शकता। तुम्ही ही महिरप वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा तयार करू शकता। तर ही सुरेख महिरप नक्की तयार करून पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। जय गजानन।